अच्छा ठीक है ठीक है ठीक है, आ जाते 1 घंटे में पहुंचते हैं वहाँ पे। तुम खेत में है ना, वहाँ पे सौदा कर लेंगे। कोई बात नहीं है, आ रहे निकल रहे हम। तो अभी कैसा फोन पर तो बात हो गई है मिट्टू लाल से। हो मिट्टू लाल क्या ये है नाही मुकरदम आहे नाही? हो मिट्टू लाल आग लावे। हो शिवलाल टोयगुट्टीचं मिट्टू लाल आग लावे केलं वाटते बा। हो बिलकुल मिट्टू लाल भाऊचं काम एकदम एक नंबर काम आहे। माणसं अशी आहेत काटक। हो एका एका दिवशी सांगतो ना तुम्हाला 2-2 4-4 एकर तूर पाडतात ते। हो फिर वैसे आदमी होना ना, नहीं तो तंबाकू चूना घोट्टे बट्टे, हाँ ऐसे नहीं होना ना अपने को। हाँ काम करने वाले होना। हाँ, अपन को कैसा उनको जरा आगे लेके जाना है उधर दरियापुर की तरफ। उधर का फड़ लिया मैंने। तो उनको सबको इधर ही लेके आता फिर। हाँ तुम्हारा उतना जो है वो हमारे आदमी भेज के निकाल देता उतना, वो तुम्हारा 7 टन का। और उनको मैं कल क्या करता, सौदा होने के बाद अपना मेटेडोर लेके आता। और उनको उनका सामान बाल बिस्तरा सब लेके बिल्कुल लेके जाता मैं दरियापुर। दरियापुर नहीं, उधर किधर भी लेके जा, कोई टेंशन नहीं। और बहुत दूर से आए हुए हैं वो, भीड़ लातूर उधर बहुत दूर दूर गए हो। फिर क्या तो 10 साल जाते हो, कुछ बात नहीं। हो ना, वही तो बात है, उधर ही भेजना पड़ेगा उनको। तो कितने लोग होंगे, 8-10 लोग होंगे ना? 10-12 लोग होंगे वो, 10-12 हो, 10-10 के ऊपर है, 10 के ऊपर। देखना तुम क्या है तो, और वो बातचीत करो तुम। जो भी आए वो चले। आदमी आदमी लेके जाओ, बाया लोग नहीं आएंगे मेरे हिसाब से। हो ना, जो आए वो फैमिली के साथ आए तो फैमिली के साथ, नहीं तो फिर जितने आदमी है उतने 10-12 भी हुए तो बस हो गया ना। अपनी रोज की एक गाड़ी निकल गई कि बस हो गया काम। बस चल जाता अपना काम। अच्छा तो फिर चलो फिर निकालते बुलेट है, हमारे पीछे पीछे आने दो बराबर। रामपुर के आने के पहले वो खेत है, उधर ही जाना पड़ेगा अपने को। चलो फिर चलो, ओके। चला आता राजीव भाऊ, 1 घंटे तिथं टच होणार आहे, तर आता काय बॅकग्राऊंड तयार करायचं आणि काय वातावरण तयार करायचं ते तुम्ही सांगा आता। आता शिवलाल एक काम करा, तुम्ही 3 जण कंदीला बजी कोण अजून 5-6 जमा करा, संत्या गिंत्या हे ते जे भेटल ते त्याला असं असं सिच्युएशन सांगून द्या। 5-5 हजार रुपये नाही म्हणा आपल्याला। तर बरोबर आपलं सरपंच वावरातली तूर काढायची आहे। तिथं ट्राली राहिली आहे, तिथं जाऊन उभे राहा तुम्ही। आणि मी बरोबर रस्त्यावर उभा राहतो, याची गाडी आली की मनोज पाटील आणि आपला झुमऱ्या यायला देतो घराकडे पाठवून, त्याला महासंघ घेऊन ये तुम्ही। गाडी काही जात नाही, चला पैदल पैदल तुम्हाला मी कोयता घ्यान दाखवून देतो। मग बरोबर तुम्ही सौद्याच्या वेळेस काय करा ते मी सांगतोच तुम्हाला, कसे पैसे उपसायचे काय उपसायचे। आणि बाकीची गोष्ट असं आहे, नावं तुमची चेंज करा लवकर। तो आता बदललं समजा, मिट्टूला लागलावे बबन काशीनाथ, तुम्ही सगळेजण नाव बदलून घ्या। माय बी नाव बदल तुम्ही। आत्माराम, आत्माराम तुंतुने बस असं माय नाव आहे, समजून घ्या। तर बाकीचं आता बरोबर आपल्याला त्या हिशोबाने कामी लागायचं आहे। होला पण आता नाव आहे काय, आता कोणतं ठेवा बरं? कंदीला बस तुमचं नाव काय ठेवता मग? माय कोणतं ठेवता म्हणा? नाही माय सांग ना शिवला एखादं नाव, मायासाठी कोणतं नाव जमन मध्ये समजा? तुमचं नाव आता काय करावं आता, नाही का? नाही शांताराम आपलं तळशी जमन का? तळशी नाव समजा। हो म्हणजे सीताराम तळशी। पाय असे आहे शांताराम, काय बोला यायले जर आता आपण म्हणलं तर प्रेमचपळा असरानी शक्ती कपूर, अरे म्हणलं माय नाव असं करा, सीताराम फुकटे करून टाका, फुकटे। हो सीताराम फुकटे, हो झालं। नाही तर सीतारामच्या जागी समजा भिकाराम। हो भिकाराम फुकटे, भिकाराम फुकटे चालते हे बरोबर आहे नाही का? भिकाराम फुकटे समजा, नाही का? हो म्हणजे आपल्याला आपले नाव माहीत पाहिजे ना। हो बाकी या दोघांचे अजून जे भेटतील त्याला आम्ही सांगतोच काय काय नाव सांगायचे ते। हो तर फक्त बाकी 50,000चा गाला मारायचा आहे बरं शांताराम भाऊ। हो तर आपले लाईनी पाटलाला किती काढायचे त्यातले? 40,000 काढणे आपल्याला लाईनी पाटलाचे। हो तर 10,000 वरचे बहुतेक 10 लोक जुटू आपण सगळे। 50,000 रुपये त्याला कोणत्या हालतीत मी अंगार दे म्हणा बा। हो त्याशिवाय आम्ही काही कामाला येत नाही। हो असं करून आपल्याला 50,000 त्याच्यापासून अंगार घ्यायचे, दुसऱ्या दिवशी बिलकुल त्याला दिसणेच नको। हो बस हिंडतले का मग आम्हाला पायात बरोबर 40,000 काढून देणार नाही का? हो तरी वरचे 10 उरले तरी आपले 10 जणांना 1,000 रुपये देणार नाही का? होऊन जाते आपली पार्टी। फक्त कसं राजू भाई आपल्यापेक्षा भारी नाही भरले पाहिजे, नाही का? हाय साखर बोलले ते। हो कसं आहे, नाही तर का बस आपल्याला गोत्या जाणार जावं, म्हणून जरा सतर्कतेनं काम करावं लागणार आपल्याला, नाही का? चला मग आता सिच्युएशन तयार करू, लागू का मी मग? ओके जातही नाही बा। अरे जा ना तिथं तुरीच्या गंजीपाशी बसा ना, ते वाटलं पाहिजे ना ते कोयता घ्या। काही ये घेऊन का निरा काय काय हात बांधून उभे राहायचं का तिथं? इथं काय उभे राहता? मी हो ना इथं। इथं तोंडावर मी उभा राहतो, इथून तुमच्या इकडे घेऊन येतो मी त्याइले। जा तुम्ही तिकडे कंदीला बाबूजी, जा बरं लवकर जा। का फोन इथे आला लाईनी पाटलाचा, थांबा 1 मिनिट थांबा, आता काय म्हणते पाहू दे 1 मिनिट। हॅलो हॅलो, बोला लाईनी पाटील। बोला म्हणलं, काय कुठं काय आले का म्हणलं जवळपास? त्यासाठी फोन लावला तुम्हाला, कुठं आहे म्हणलं तुम्ही? जवळपास आलो, 2 किलोमीटर राहिलेलं आहे। हो आमच्या मागच गाडी आहे त्याची। हो कसं काय सिच्युएशन बनली का आपली बरोबर? का जरासं रोखू दिले? झालं ओके झालं, माणसं काही पोहोचले तर काही आता पोहोचून राहिले त्या तुरीच्या गंजीपाशी। हो तर फक्त आता मी बरोबर त्या चिजीच्या झाडाखाली उभा आहो। तुम्ही पुढे काही जाऊ नका, तुम्ही दोघं जण चालले जा घराकडे, मी त्याला घेऊन वावरात घेऊन जातो। हो तर फक्त माय नाव म्हणलं शांताराम घनघन नाही बरं, तेच म्हणलं आत्माराम तुंतुने। हो लक्ष ठेवता बरोबर बरोबर हो तसंच घेतो ना मी, आत्माराम तुंतुने, नाही का? हो ठीक आहे। चला ठेवतो फोन मग, हो तयारीत राहा आता। हो बस 2 मिनिटात पोहोचतो मी आता। काय म्हणते म्हणलं, काय झालं का? येऊ राहिले म्हणते का? येऊ राहिले का? ना 2 मिनिटात इथं टच उरायला त्याच्या गाड्या। हो मी आता त्याला बरोबर राजू भाऊला घेऊन येतो। तुम्ही बरोबर आता जसं सांगितलं तसं करा। जा लवकर आता, इथं उभे करू, जा पटकन जा। कोयता गँगवाले जा भागो। अरे शिवलाल चला आले म्हणते रे, चला करा दबा संत्या गिंत्या, मा पोराले फोन कर लाग। हो चला पटापट चला आता, नाही का? हो बरोबर पोझिशन मध्ये राहा लागल। हो चलो, नाही का? हो तिथं उभं राहा, म्हणजे कसं वावराकडे चालला बा माणूस। हो चला थैली गेली हातात धरा, हो चलो इकडे आहे गं, काय रे
पाच पाचचं बजेट बसून राहिला म्हणलं. चालसन चला लवकर फटकन जमा झाले तर आता. काय तुम्ही एक एकच फंडे आणता बा, कायचे 5-5 हजार भेटून राहिले, काय काय म्हणलं कोणती स्कीम आहे नवीन आता. चालतं खरी फक्त सगळे जमा झाले तर देवलाच्या खोपडीपाशी ते येऊन राहिला रसवंतीवाला, टोळी पाहिजे म्हणते आपल्याला ऊस तोडाले. हा हो हो करायचं, 5,000 रुपये अंगार घेऊ, पाहू पुढचं पुढे उद्या. तेच म्हणलं चालशील चाललं मग तू ये जमते ना. आपल्याला कसं झालं बा, एवढंच राहिलं होतं तुमचं नाही का. नसते आपचे धंदे राजा, मी कसं आपल्याला नाही जमत म्हणलं तसे कामं. अशा कामात पडतही नाही आपण. आता अरे बसाचे पैसे भेटू राहिले ना, शब्दही बोलू नका ना, सगळं मीच हँडल करतो. फक्त नाव जरासं दुसरं सांगतो. हा हो, कसं मारुतराव धुटके सांगू नका. हा म्हणजे सकाळी कसा विषय येणार नाही, रोल वाळणार नाही. म्हणता नाही का, हो का जाऊ खाली का नाही. भानू घेऊन आहे का, भानू दिसला का. दोघे बापले काय तर मग काय तर 5 आणि 5 10,000. कमी आहे का पैसे त्याले, मग तरी कंदील बुडा बी आहे, नाव बदलून तयार आहे तिथं. मग येऊन राहिला ना ते. हा हो, आता ते पटकन येणारच आहे 10 मिनिटांनी. हो तर लवकरात लवकर चाल मग तिथं. हो थोडंसं म्हणजे मग तुम्हाला माहिती द्यायला लागेल ना, काय बोलायचं काय नाही तर. काय ते नाही का, चला ना मग बसल्या बसल्या उभे उभे जर 5,000 भेटून राहिले तर. हो चला 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 म्हणलं, चला नाव बदला लागते फक्त नाही का, बदलून टाकू चला. मी काय म्हणतो आत्मारा भाऊ, हे आपले राजू भाऊ आहे, तुम्ही वावराकडे चालले का, वावराकडे चालले का म्हणलं. हो या म्हणलं वावराकून, काय करताय हो, कोण काय म्हणता. नाही ते कसं बाबाचा फोन आला, हो मला जाणं आहे घरी. हो तर म्हटलं हे राजू भाऊ आहे तर आपलं ते उसनेला नाही काय ना. हो तर आता ते कसं आपल्या गावातली ते कोयता गँग नाही का आपली याची, काय नाव आहे त्याची, ते मिट्टूलालची. हो तर ते कोयता गँग हो यायले बहुतेक आता यायच्या कामाला पाहिजे म्हणजे तिकडे ऊस तोडायला न्यायची आहे म्हणजे टीम. हो तर ते आम्ही फोन केला होता, तर म्हटलं त्याला भेट करून द्या बरं, ते कोणत्या वावरात आहेत. अरे हो हो आपल्या वाराशीचीच आहे ना ती. हो आपल्या वाराशीचीच आहे तर झालं वाटतं बहुतेक आता काय आता येतील ते घराकडे. हो सकाळी गेलतो तर 1-1.5 एकर राहिलं होतं त्याचं. मग तेच म्हणलं फोन केला आम्ही तसं द्यायले, तर ते म्हणे आम्ही थांबतो म्हणे वावरात. आता आपल्याला कसं आहे गाडी काही जात नाही इथून तिकडे. हो एका हे आहे. हो तर यायची गाडी इथंच उभी करायला लावतो आणि तुमच्या संग यायला घेऊन जा मग बरोबर हिशोबानं. हा आमच्या मागे जरा घरचे काम आहेत, हा बुडा बोलावून राहिला. मग जा ना मग घरी जा तुम्ही, बाबाच्या तब्येतीवर लक्ष द्या. ते बा चला म्हणलं राजू भाऊ तुम्ही आपल्या संग पैदल पैदल जाऊ, जास्त दूरही नाही. जवळ गेलं की बस तुम्हाला ते दाखवून देतो बा. बसून घ्या तुम्ही, काय सौदा करायचा वाटते नहीं का. गन्ना काटने के वास्ते अपने को ना था एक टीम। हाँ अच्छे रहे लोग तो फिर कैसा। हाँ पूरे धूपकाले तक काम चलता ना फिर। चलो फिर दिखाओ कहाँ पे है वो, कौन से खेत में है तो। अच्छा अच्छा ठीक है ना, नहीं नहीं आदमी अच्छे है, वैसे कोई टेंशन नहीं। हो, देखो ना तुम बात करो अपन क्या बोलेंगे। हाँ, चलो चलो मेरे साथ चलो, तुमको दिखा देता मैं। अरे बाबा कब बता रे बा, खेत कहाँ पे है वो, कोयता क्या। हाँ किधर है कितना दूर है और। अरे पहा ना तुम्ही, हे पहा इथून पहा तुम्ही, सरकत दिसते तुम्हाला तेव्हा ते तुरीचं वावर, ते गंजी आहे तिथं, ट्रॅक्टरची टाली दिसू राहिली. बस तिथं जायचं आहे आपल्याला. हो फक्त मी काय म्हणतो, जराशे गोड बोर आहे. जराशे बोर येतो द्या बा मला. आता बोर येतो म्हणते हे, अरे भैया रंजन काका जी मैं क्या बात कर रहा, मेरे को जाना है जल्दी। बाद में तुम आते आते कितना भी बोर जमा करो, कुछ भी करो, लेकिन जल्दी मेरे को दिखा दो, उनसे बात करा दो। जाएंगे ना राजू भाऊ, जरा से बोर तुम खा के देखो, बहुत बढ़िया बोर है। हाँ हो जाएंगे ना अपन, ऐसे खेत खेत में जाने का है, 2 मिनट का रास्ता है अभी। हाँ बस जाएंगे ना अभी। करो जमा करो, लेकिन मैं क्या बोल रहा था आत्माराम जी, वो ये गैंग वाले जो लोग हैं, वो कोयता गैंग के समझो, ये क्या मिट्टू लाल, अच्छा आदमी है ना, कोई समझो फ्रॉड गिरावट तो नहीं ना, नहीं तो कैसा बहुत बेकार काम है रजा, हमको कैसा बहुत अद्दल घड़ी ना, इसलिए कैसा बहुत म्हणजे फूक फूक के काम करना पड़ता। मिट्टूलाल आता समजा ना त्याला काय म्हणते, मिट्टूलाल काय म्हणते तर, अरे बाबा मिट्टूलाल अरे बहुत ही बढ़िया आदमी हो, एकदम दिलदार आदमी है। और मैं तो बोलता ना, तुम इनको धूपकाले तक अपने काम पर रख दो, हो, बिल्कुल पूरा बिल्कुल सफाई करते तुमको, बिल्कुल तुमको आगे ऊपर ही लेके आता हो, इतना अच्छा आदमी है वो। मैं तो बोल रहा बा उसको तुम तुम्हारे काम पे हमेशा के लिए रख लो। वो तो बात है बोलना, लेकिन कैसा बाकी के आदमी कुछ बेवड़े गिवड़े नहीं ना कुछ इसमें, नहीं तो कैसा बहुत वादा हो जाता राजा। कहीं भी लेके जाने का तो बहुत मुसीबत आ जाती, कैसे लोग लाए क्या लाए। हाँ, हमको बातें सुनाते फिर काश्तकार लोग। अरे बाप क्या बात कर रहे राजा, इसमें बेवड़े बावड़े, अरे इनके टीम में मिट्टू लाल का काम बहुत भारी है। तंबाकू क्या चुना भी नहीं इसमें, हमारे जो 10 लोग हैं ना ये, बहुत बढ़िया टीम है ये। ऐसी टीम ही नहीं, कोई कोयता गैंग जैसी टीम मैंने आज तक नहीं देखी। तंबाकू चुना भी नहीं घुटते ना वो, फिर क्या, तो बिल्कुल एकदम निरंकारी लोग है वो। अरे बाबा ऐसीच तो टीम होणार है अपने को। कुछ वादा नहीं, नहीं तो ऐसा टीमा रहते रे बाबा, बेकार काम है। वो आंग पर पैसे लेते और बाद में वो दिखते भी नहीं। मेरे को 2-3 दफ़ा टिपारी बैठी ना, फिर क्या, तो हमारी टीम है हमारी टीम है, और मैंने उसको 5,000 2,000 4,000 एक एक के आदमी के आंग पर दे दिए। फिट गया मैं, बाद में दिखे भी नहीं वो, ऐसा हो गया फिर। बापरे अनुभव आहे त्याचा नाही का, मग काय जमते का नाही ताल म्हणा. हो म्हणा ते आहे बरोबर, पण ते थोडेफार काही ना काहीतरी अंगार घेतीलच ना. आता समजा काही किराणा म्हणा सामान म्हणा, तुम्ही त्याला म्हणसा की जा लागते बा आपल्याला, तर मग काही ना काही तर द्यास लागेल ना अंगार द्यायले. नहीं नहीं नहीं, अरे बाप रे, फिर तो गया काम ही गया। पहले पैसे दिए कि बस लेबर आती ही नहीं, कल सवेरे गायब ही हो जाती, मेरे को मालूम है ना। मैं क्या करता, मैं भी बहुत होशियार हूँ। तो ये जो लेबर है इनको मैं अपने जो खेत है वहाँ पे लेके जाता, वहाँ पे पैसे देता। नहीं तो कैसा, आज यदि मैंने इनको पैसे दिए तो कल इसमें कि कितने फिसकेंगे। बीमार गिर गया तो कोई इधर गया कोई उधर गया, हाँ ऐसा हो जाता फिर। मैं पैसा नहीं देता किसको अभी पहिले। अरे बाबा हे तर वरून भरते वाटते बाबा, रुपये देत नाही म्हणते, असं असं. नाही नाही नाही, तेही बरोबर आहे म्हणा, तुम्हाला आता अनुभव असल्याच्यानं तुम्हाला माहितच आहे काय होते कसं होते. ते पाहा तुम्हाला तर कसं काय पटते, हो तसं तुम्ही ठरवा. ते आता आपण काय बोलावं त्याचे आपल्याला काही समजत नाही त्यातलं. तर मग काय समजा, मग त्याला तिथं समजा वावरात गेल्यावर पैसे देता का मग तुम्ही.
बस 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 जेव्हा आम्ही शेतामध्ये त्यांना नेतो हो तिथं त्याच्या खोपड्या गिपड्या मांडल्या की त्यानंतर मग त्याला पैसे देतो. हो चला घ्या आता 5,000-5,000 रुपये प्रत्येक कुटुंबानुसार, नाही तर एका एका माणसाच्या अंगावर 3,000-3,000 रुपये देऊन टाकतो. आणि चला तोडा आता उचले हो नाही तर आता जर दिले ना, अरे बस झालं फिटलंच मला. किती काही चांगले माणसं असो काही सांगता येत नाही, कोणावर भरोसा ठेवायला पुरत नाही. नहीं नहीं बराबर है राजू भैया राजा हो, तुम्हारे जैसा व्यवहार रहा ना तभी टिकता है ये अपने ये जमाने में, नहीं तो बस बाबा सब फिटने वाले हो, कुछ खरा नहीं आजकल लोगों का. हो, चलो फिर नहीं है हो, चलो चलो दिखाता मैं उनको हो, वो करो बात उनसे क्या होता तो हो, चलो फिर. का रे कुठे गेले म्हणलं आपले अध्यक्ष कुठे आहेत हा? आपले अध्यक्ष कोयता गँगचे कुठे गेले म्हणलं, ते हे आलेत ना भेटायला त्याले. काय ऊस तोडता का ऊस? बाबा आता आम्ही काय सांगावं राजा, आमचा अध्यक्ष सांगत तसं करतो बा आम्ही. आता ते तिथं जाऊन बसेल आहेत बा त्या झाडाखाली. हो काय आहे तर त्याचं ते हिशोब करून राहिले ते. हो आता आता हे चुरीचा हो पारा जाऊन भेटा त्याले. हो झाला आमचा आता बस हे गंजी लावली टाकल्या की पेंड्या निघाले. हो त्याला भेटा तुम्ही, आम्ही येतोच तिकडे आता. ते राहू द्या ना पेंड्या गिंड्या, पहिले सौदा करून घ्या. त्याला काय टाईम आहे का, रिकाम पण आहे का म्हणलं ते बा, त्याला दुसरीकडे न्यायचं आहे तुम्हाला. हो तर काय बोलायचं आहे बोलून घे ते सगळं. सौदा करून घ्या नंतर मग घेऊन जाते ट्रॅक्टर भरू. हा जा तिकडे तिकडे हो, जा म्हणलं भिकाराम आबाजी जा म्हणलं तिकडे. तेच म्हणलं बा मी आता म्हणलं बस हो टाकायला लावते का ट्रॅक्टरात पेंडी आता नाही का हो कराले गो. बरं 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 चला रे बा चला रे सगळेजण चला म्हणा. हो चला हो, तिथं बसून घेऊन काय म्हणते काय नाही ते पाहून घेऊ मग. हो येरी आपल्याला कामच पाहिजे हो, कुठे करणंच आहे. हो चला चला आलोच आम्ही. हा आलो आलो हो आलो म्हणलं चला. हा म्हणलं आहे पा यायचं काम पा बिलकुल. हा तूर सोंगणं बी किती पद्धतशीर आहे यायचं. हा हो एकमेकाला कोलणार नाही, तू कर रे नाही. हा हो ज्याच्या हातात पडलं ते काम करते ते. हो असे म्हणजे हिरसे लोक नाही ते. हा तर पहा आता तुम्ही तुम्हाला पट्टे का तर तिथं अध्यक्ष बसेल आहे खोपडी बशी. हो तिथं जाऊ बसू हो, काय म्हणते पाहून घेऊ. हा हे येते तिकडे देखते ना फिर. हाँ चलो भैया चलो उधर ही चलो. सबके सामने कैसे बात हुई तो अच्छा रहता है ना. चलो फिर चलो. गलबल आहे म्हणून आम्ही तिकडे चाललेले का हो ना शिवलाल भाऊ काच्या किती काचीनाथ भाऊ. अरे इकडे आला काय झालं, अरे काय गलबल काय म्हणलं. तर म्हणलं मी संत इकडे दिसून आला म्हणले. अरे संतोष आलो आलो थांब 1 मिनिट. बरं लवकर आमच्या संग चाल आणि ते ढोरं आपल्या आंब्याच्या झाडाखाली बसून दे. हो 5,000चा बजेट बसून राहिला, सगळ्याला 5-5 भेटू राहिले. हो चाल लवकर चाल पटकन. हो टेन्शन घेऊ नको, चाल लवकर. 5,000 रुपये खायचे पण खायचे का कायसाठी म्हणलं हा, म्हणजे खायच्या बद्दल भेटलं की 5,000 रुपये. ते नंतर सांगतो तुला, शिवलाल भाऊ सांगते तुला काय तर समजावून. ती काय शांतारा भाऊ आहे ते सगळे आहेत ना याच्या, तूच राहिला ना. हा घे ना फायदा करून, वाईट्या गंगेत हात धुवून घे सटकन. 5चा बजेट आहे ना. मग चाल लवकर ते ढोरं तिकडे झाडाखाली बसून दे आणि लवकर आपल्या देवलालच्या खोपडीत येऊन जायचो. हा तिथं जमा होऊन राहिलो आम्ही, लवकर आहे पटकन. म्हणता नाही का बोल बोल 5,000 भेटते मग नाही बोल. आलोच मग आलो काय करायला लागते फक्त. नाही फक्त नाव बदलून टाकतो, संतोष टुकटुकेत जागी दुसरं काही बी लावतो. हा चल ये पटकन ये पटकन, आम्ही होतो पुढे. चला चला ना बाबा चला पटकन. हो चला तिकडे आवाज द्या, शिवलाल भाऊ तिकडे गेला द्या आवाज त्याला. नमस्ते नमस्ते नमस्ते. हाँ तो मिट्टूलाल भैया, हाँ तो इतने आदमी है क्या, बस इतने है क्या, 1 2 3 4 5 6 7 7 ही लोग दिख रहे तुम तो. वैसा नहीं राजू भैया, अभी यहाँ पे हम 7 लोग हैं. हो तो वैसा मेरा लड़का अभी आज आया नहीं, एक पीछे बैठा आदमी है उसका लड़का आया नहीं, एक पानी लाने को गया. तो 10 आदमी है हमारे. हो 10 आदमी की टीम है हमारी पक्की वाली. बोलो कहाँ पे जाने का है, कैसा क्या है, क्या हिसाब है बोलो. तो देखो मिट्टू भैया, मैं क्या बात कर रहा, पहले मैं तुमको बता दे रहा. हाँ पहले बताया तो अच्छा रहता. तो मैं अपने को दरियापुर जाना पड़ेगा, वहाँ पे मैंने एक फल लिया हुआ है 3 एकड़ का पीस है वो, समझो अपने को गन्ना काटने का है. और बाद में अपने को वहाँ पे आगे आगे मिलते जाएंगे. तो तुमको गन्ना काटते आता ना पहिले, ये बात पहिले बताओ तू. आता काय अरे बा गंदा काय सांगता राजा, अरे याच्यापेक्षा आम्ही मोठमोठे झाडं तोडायला जायला ना, मग काय तर सांगणार बा यायले. अरे राजू भैया तुम टेंशन मत लो. गन्ना काटना हमारे ऐसा बाएं हाथ का काम है, फिर क्या है तो. हाँ ऐसा एक दिन में हमने 3 4 4 एकड़ एक दिन क्लियर किया, फिर क्या है तो. हाँ सवेरे 4 बजे चालू है ना तो रात के 6 बजे तक बिल्कुल हाथ भी नहीं रुकता हमारा. इतनी गैंग हमारी कट्टर है. अरे बाप रे, फिर तो 1,000-2,000 रुपये रोज गिराने वाले आदमी है राजा, तुम तो कट्टर गैंग है तुम्हारी. हाँ फिर कोई टेंशन नहीं, तुम हमारे साथ रहो. देखना तुम इस साल में कम से कम 2-2 3-3 लाख रुपए कमाते अब गन्ने के सीजन में. तो अभी मेरे को तुम्हारे पहले नाम बताओ, यानी कैसे लिस्ट कर लेता मैं कितने लोग हैं पक्के पक्के. बाद में फिर अपन कैसा बताते तुमको क्या करने का है, कैसा है, क्या रोज देंगे कैसा देंगे. तो लिख लो अपना नाम. मिट्टूलाल आगलावे. हाँ मेरे पीछे वाले पीले शर्ट वाले, सांग नाव सांग रे बा. मेरा जग्गू बामफोड़े, जग्गू बामफोड़े. अच्छा अच्छा ठीक है, मिट्टूलाल आगलावे समझो मुकरदम, बाद में अपनी ये है समझो जग्गू बामफोड़े. हाँ चलो आगे तुम्हारा नाम क्या है आबाजी. मेरा भिकाराम फुकटे, और मेरा वो लड़का पीछे बैठा है ना वो, हाँ तो उसका नाम है तोताराम फुकटे. हाँ तो दोनों का नाम लिख लो इसमें. हाँ हो ठीक है, दोनों हम साथ में आते. ठीक है लिख लो फिर. अच्छा चलो भिकाराम फुकटे और तोताराम फुकटे. हाँ तो बाद में तुम्हारा नाम क्या है भैया, वो लाल शर्ट वाले. मी हाँ तो मी वामनराव रायघाले. रायघाले नहीं क्या, क्या नाम भी बहुत खतरनाक है रामपुर की. अच्छा अच्छा रायघाले नहीं क्या, राय नहीं घालना लेकिन. हाँ देखो वही बोल रहा था. उधर तुम्हारा वो उधर की वो पट्टी बांधी हुई है वो चश्मे वाले, उसका वो अपना ये है डुमने मारते हैं. डुमने गोप्या. आता शांताराम भाऊ फालतू रे बोलायला लावते. नाही हो भाऊ म्हणलं आपलं गोपाल नाव आहे, गोपाल. गोपाल तुटके. गोपाल तुटके. ते तसं आम्ही गोप्या म्हणतो त्याला, डुमण्या गोप्या. लिहा तिथं डुमण्या गोप्या लिहा, म्हणजे कोणी ओळखते मग त्याला. लिहा पुढचं लिहा. चला डुमण्या गोप्या. त्याच्यानंतर पुढचं तुम्ही ते तुमचं काय नाव आहे ते आपलं पिवळी छापीवाले. विठ्ठल अवताले, विठ्ठल अवताले आपलं लिहून टाका.
अवताडे अवताडे नाही का बरं बरं विठ्ठल अवताडे चला ठीक आहे झालं अजून बाकीचे मग समजा तुमचा एक मुलगा आहे समजा नाही का आपलं तुम्ही मुकरदम तुम्ही मी आणि माझा मुलगा दोघंच लिहून टाका ते माझा मुलगा आता उद्या येईल ते आज काही आला नाही बाकी ते आपले लाल शर्ट वाले त्याचा एक मुलगा आहे समजा त्याचं नाव केतन आहे केतन महापोराचं नाव रोशन बरं म्हणजे समजा केतन राय घाली एक त्याचा पोरगा आणि तुमचा समजा रोशन समजा आग लावे बरं बरं ठीक आहे झाले आता एवढे समजा बाकी अजून कोणी येते का अजून कोणी यायला तयार आहे का अजून काय असले तर मग पहा जरा जास्त टीम मोठी असली तर पहा ना आपलं कसं आहे आता मायाबिरी कामच आहे तूर झाली सगळं झालं आपलं काय सर कोरडो आहे आपण येतो ना घ्या ना आपलं नाव लिहून टाका आत्माराम तुन लिहून टाका कसं आहे बरं राहते मग यायच्या संग मग कसं चला बा पण तुम्हाला जमते का ते ऊस तोडला का तुम्ही नाही तर बसनी धुतरा अटकून याच्यात अटकला त्याच्यात अटकला खुमटावून पडलं नसतीचे कामं नको आणू फक्त तुम्ही जमत असेल तर या नाही ते कसं आमचा माणूस स्वयंपाकाला आहे म्हणजे सगळ्याचा स्वयंपाक पाणी समजा हे आमचे समजा आत्माराम भाऊ करते तर यायला स्वयंपाकाचं गट्टी म्हणजे आम्हाला कसं आम्ही कामात गुंततो हे पूर्ण भाजी स्वयंपाक पोळ्या गिळ्या करून रेडी ठेवते आमचे कामं कसे दन चालतात मग म्हणून म्हणलं त्याला संग घेऊन घ्या मग मस्त असं पाहिजे एका जणांना स्वयंपाक करायचा आणि बाकीचे कामाला भेळायचे नाही तर मग बसले सगळे स्वयंपाक करत हे पटलं आपल्याला अशी टीम पाहिजे बघ काहीतरी चला मग आता हे तर झालं क्लिअर आता टीमचं झालं अजून काही बाकी आता काही राहिलं का आता पैशाचा व्यवहार राहिला फक्त सांगा तुम्ही काय एकरान देता का कसं काय करता उदळ देत जा रोजानं म्हणसान तर मग 700 रुपये रोज द्या पहा तुमच्या हिशोबाने काय पडते तुम्हाला रोजानं देता येईल 700 रुपये रोजानं नाही का म्हणजे बसाचे कामं करायचे यायला टनानं द्या लागेल बरोबर हे पहा रोजानं काही पुरत नाही तुम्हाला सांगतो ना दिन जाव पैसा पुरत नाही मस्त टनानं तोडा टनाचा हिशोब सांगून देतो तुम्हाला इतका टन जर तोडला तर इतके रुपये सकाळी तुम्हाला सांगून देतो क्लिअर तुम्ही चौकशी करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो ना 1000-1500 रुपये रोज पडते तर चालते ना तुम्हाला तर तुम्ही उद्या सकाळी तयारीत राहा तुमचे कपडे लत्ते भांडे कुंडे काय घ्यायचे ते घेऊन घ्या उद्या आपला मेटाडोर येईन सकाळी दर्यापूरला आपल्याला सकाळी इथून 6 वाजता रवाना व्हायचं आहे तिथं 9 वाजता आपली टीम पोहोचली की बिलकुल काम सुरू चला म्हणता राजे हो पण ते आम्हाला काही ना काही अंगावर तर पैसे लागेल का नाही घरी आता आम्ही सांगून चाललो तर घरच्यासाठी आता काही पैसे ठेवा लागते तर काही आमच्यासाठी किराणा घ्या लागं मानसी 5-5 हजार रुपये द्या तुम्ही आम्हाला अंगावर आम्ही उद्या बिलकुल थैला घेऊन तयार आहो मग इकडे घरचे आता आमचे मायबाप हे ते काय खाणार काय बुढेबाडे तेच म्हणलं ना गोपाल भाऊ तुम्ही थांबा मी काय म्हणतो असंच परिस्थिती कुठे होते हे लोक काय करते तर बऱ्याच गावचे तुमच्या गावचे नाही म्हणत मी आधी पैसा उचलते अंगावर ऊस तोडायला येतो आम्ही 1-1 लाख रुपये अंगावर घेते तर मग लेखाचे फरार होते तर असे आम्हाला लय अनुभव घडले ना तर तुम्हाला एक काम करतो मी पैसे देतो 5-5 हजार रुपये अंगावर देतो तुमच्या पण कसं आहे तिथं फळावर तुम्ही जेव्हा जासाल तिथं तुम्ही आपली रावटी मांडली की तुमचे 5-5 हजार तुमच्या हातात देतो तुम्ही तिकडे फोन पेनं मारा नाही तर एक माणूस मी हाव समजा तुमच्या गावात तुमच्या बाबाले कुठं पोहोचायचं ते पोहोचूनही देतो बाप आहे चला खरे पाहिजे रे शिवला बरोबर ताल बसुगड्या नाही हे पटलं तुमचं हे पटलं आम्हाला तुमचं बरोबर आहे तुम्ही काय करा पैसे देऊच नका कोणाला 500-500 रुपये द्या फक्त यायले 500-500 म्हणजे मग उद्याच्या तयारीला लागते ते बाकी तिथं फळावर गेल्यावर दिले तरी चालते हेच बरोबर आहे तुमचं मी सांगतो यायला बरोबर पण हे आता लोकायला पैसे लागत ना असं कसं काय बोलू राहिले तुम्ही राजा म्हणलं आत्माराम भाऊ तुम्हाला नाही समजत ना मजुराला काही ना काही पैसे द्या लागत ना याची पोट्टी शाळेत आहेत काहीतरी यायले द्या लागत पैसे मग निघा लागत असं नाही ना शिवलाल अरे बस कसं असते एकाच्यानं सरायचे नाव खराब होते तर आता ते कसं त्याला वाटते वा आपल्याला टिपारी बसल त्यापेक्षा आपल्याला काय आपण का बुडवणारे माणसं आहो का तिथं गेल्यावर भेटले तरी चालते ना सध्याचे आता कसं आहे तुरीचे जे काही पैसे येईल त्याच्यातून घरच्याला देऊन द्या तिथं गेल्याबरोबर पैसे देतील ते तुम्हाला तिथंच बिलकुल गेल्याबरोबर चालते म्हणलं हे बा तुम्ही तिथं गेल्यावरही आम्हाला दिले चालते काही कोणाचं म्हणणं नाही कारण की तुमचंही बरोबर आहे लोक चाटा देते तेच म्हणलं बा पहा तुम्हाला पटत असेल तर कारण की मी 500-500 लागेल तर सगळ्याला देतो तसं काही विषय नाही पण तिथं गेल्यावर तुम्हाला उरलेले 4,500 हजार रुपये देऊन देतो चालते तुम्हाला असं पटत असेल तर चला नाही तर मग पहा तुमचं तुम्ही बरं हे बा 1 मिनिट आम्ही काही थोडासा विचार करतो सांगतो बा म्हणजे कसं आहे आमच्या मजुराले सगळ्याले म्हणजे काही ना काही विचारपूस करूनच आम्हाला निर्णय घ्यायला लागेल का नाही तर तुम्ही थोडेसे तिकडे जा आम्ही इथं निर्णय घेतो काय जा म्हणलं तुम्ही आत्माराम भाऊ जा तुम्ही जा आणि तुम्ही जा तुम्ही राहू द्या तुम्ही इथंच बसा तुम्ही सगळेजण गावकरी मिळून तुमचा विचार विनिमय करा मी तिकडे दूर जाऊन बसतो फक्त कसं आहे बा अगोदर पैसे देणार नाही कसं आहे अद्दल घडली म्हणून नाही तर द्यायला काही हरकत नाही एक करते सरायला भरा लागते पहा विचार करा आणि सांगा मला क्लिअर चालते ना मग चालते जा तुम्ही समोर तिकडे पुढे जा मग करतो आम्ही विचार आणि सांगतो देतो आवाज तुम्हाला ठीक आहे गेला मग काय कसं काय करतो म्हणते शांताराम हे तर नाही चालू दिसून राजा रुपये देते म्हणते बा 500 रुपये टिकल्या देतो म्हणते काय पुरते का मग हे काही जमत नाही रे बा जमत नाही म्हणलं लय चला काय असू द्या ना मला रस्त्यानं समजलं ते रस्त्यानंच म्हणे खडकू देत नाही म्हणे ते तरी 500 द्यायला तयार झाला पण ते कसं आहे मी काय म्हणतो तुम्ही म्हणून टाका का रे शिवला म्हणायचं तिथपर्यंत जाऊ येईल का जा कोणत्या गावले नेते कुठं कोणत्या वावरात नेते नेऊ द्या ना तिथं तर दिन कधी पैसे ते नाही ना बा शांताराम भाऊ तिथं जाऊन झाल द्या त्यानं पुरवले का 3 एकर लेकानं गन्ना काढून घ्या मग म्हणा आलो बसलो आपण बोंबलत तिकडे नाही ना तिथं गेल्याबरोबर पाय टाकल्याबरोबर पैसे लागेल म्हणा आम्हाला असा कडक सांग तू बिलकुल उद्या जायचं आपण एक थैल्या भरा 2-2 ड्रेस टाका निघू पाहूनच घेऊ का याची कुठं हिंमत आहे तर
बरं तसं म्हणता मग नाही का हो चला ठीक आहे मग हा हो, करून टाकू हिंमत देऊन द्या आवाज त्याला हो चला ये म्हणा लवकर हो, झाला म्हणा निर्णय पक्का हा कोणाची काय अडचण आहे का रे बा नाही नाही, कोण अडचण आहे कोणाची अडचण नाही 5-5 भेटल्या हा म्हणून टाका त्याले हो येतो म्हणा आम्ही हा. फक्त तिथं गेल्यावर मग पैसे लागेल ना मग तिथं गेल्यावर मग नंतर मग तिथून खुसकाचं कसं ते काही विषय नाही ना तिथं फक्त गेलो हातात पैसे पडले की एक 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 कसं निघास ते सांगतोच मी तुम्हाला फक्त हातात तर पैसे येऊ द्या हा 50,000 रुपये हातात घेणार आहे आणि बाकी मग पाहता ते पुढचं पुढे हो, मी आवाज देतो त्याले हो बसा तुम्ही इथं आणि बरोबर शिवला निर्णय कडक सांगा आता. झाला विचार विनिमय झाला तुमचा काय म्हणते काय झाला निर्णय तुमचा काय याचं का नाही याचं का कसं करायचं हो हो तेच आता कसं झालं सगळ्याचा विचार विनिमय घेतला एक खेपचा मग कसं हा मला सांगितलंच नाही बा मला म्हटलंच नाही मला अंगावरच पाहिजे होते हा ज्याला अंगावर पाहिजे त्याला सांगितलं की बा तुम्ही येऊ नका हो कारण की राजीभाऊचं म्हणणं आहे की बा पैसे इथं आम्ही देत नाही 500-500 रुपये फक्त देतो तर आता हे सगळे जण तयार झाले 500 रुपये तुम्ही सगळ्याला 500-500 द्या माझ्याजवळ 5,000 10 जणांना मी वाटप करून टाकतो राहिले मग सगळ्याचे 4.5 म्हणजे समजा 10 जणांची हो तर 45,000 रुपये तुम्ही आम्हाला ज्यावेळेस आम्ही समजा ज्या फळावर जाऊ समजा शेतात तिथं गेल्याबरोबर पैसे भेटेल का बा हो म्हणजे नाही तर तिथेही गेल्यावर मग याचे सायन संध्याकाळी देऊ सकाळीच देऊ हो तोडणं सुरू करा आम्ही हात लावणार नाही हो पटत असेल तर सांगा नाही तर एक गाव 2 तुकडे नाही अजिबात नाही म्हणलं तसं आपल्याच्यानं होणारच नाही हो कसं आहे हा मजुराचा सराप लय लागते बरं हो कसं आहे काम करावं लागते दिवसभर घाम गायला लागते हो आपण ते असा सराप घेत नाही हो तर तुम्ही उद्या सकाळी तयार राहा हो बिलकुल तुम्ही या आपली गाडी येईल गाडीत बसा तिथं तुम्ही पोहोचले तिथं उतरल्याबरोबर तुमचे 4,500 रुपये सगळ्याले 10 जण असो 12 जण असो जे काय वाढन ते सगळ्याला आपण पैसे देऊन टाकू झालं हो सगळ्याला 5-5ची भरती करून देऊ जमला आता नाही का हो बस पैसे घेतले की बस दुपारपर्यंत हो मेरे बाई बरं चालते ना मग काही हरकत नाही तर आम्ही तिथं आल्यानंतर पैसे आम्हाला देऊन द्या मग हा उद्या आम्ही सकाळीच बरोबर 6 वाजता आमच्या थैल्या हे ते काय जे घ्यायचं ते घेतो आणि तुमचा गाडी आला की तुमच्यासोबत येऊन जातो हो बिलकुल काही आता तुमचं काही आत्माराम भाऊ तुम्ही येऊ राहिला मग तुम्ही येता ना टोपीवाले नाही हो आपलं तर पक्का आहे राजा स्वयंपाकाचं काम आपल्याकडे आहे ना आता हो सगळ्याचा स्वयंपाक पाणी करणे बस बाकी काही विषय नाही झालं हो चला उद्या आम्ही सकाळी तयार आहोत तुम्ही बरोबर तुमचा गाडी पाठवून 6 वाजता चालले या बिलकुल उद्या 6 वाजता आपला इथं मेटाडोर टच राहील 407 हा चला ओके उद्या तयारीत राहा उशीर करू नका बरोबर आपण 9 वाजता पोहोचतो 9:30 बिलकुल तुमच्या हातात पैसे ओके हा उद्या पाहू आता काय होती